संध्याकाळी मिरवणुकीत मौज मस्ती करत नाचलेला तरुण रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापुरातील शेळगीमध्ये घडली आहे। मोठ्या जल्लोषात मिरवणुकीत नाचत सहभागी झालेल्या तरुणाने राहत्या घराच्या समोर असलेल्या सलून दुकानात वापरण्यात येणाऱ्या कापडाच्या साहाय्याने गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली। शुभम सिद्धेश्वर राऊत वय वर्ष 23 राहणार विद्यानगर 2 शेळगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली अशी माहिती नातेवाईकांनी दिली। महेश शुभमचे शेळगी परिसरात सलूनचे दुकान आहे। बुधवारी रात्री तो मित्रांसमवेत घराबाहेर पडला। बाहेरून तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी त्याच्या मित्राला फोन करून विचारल्यावर तो आपल्या सोबत नसल्याची माहिती त्या मित्रांनी दिली। दरम्यान शुभम हा रात्री उशिरा दुकानी आला। त्यानंतर त्याने कापडाच्या साहाय्याने छताच्या लोखंडी हुकाला गळफास घेतला। पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे।